रोहित आर्यानं ओलीस ठेवलेल्या एका मुलीच्या आजीजवळ साम टीव्ही पोहोचलेला आहे। काल नेमकं काय झालं होतं त्याची चौकशी आणि आपबीती हे सांगता आहेत। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांनी। मुंबईच्या पवई विभागात काल 17 मुलांना आणि काही ज्येष्ठ नागरिकांना एका रोहित आर्य या आरोपीने बंदिस्त केले होते। त्याच्यामधील मंगल पाटणकर सध्या आपल्यासोबत हॉस्पिटलमध्ये निराली हॉस्पिटलमध्ये ते सध्या ॲडमिट आहेत। ताई काय सांगाल, तुम्ही थेट कोल्हापूरवरून इकडे आला होता, त्यांनी ऑडिशनच्या नावाखाली तुम्हाला बोलून घेतलं होतं, तुमची नात देखील होती, नक्की काय सगळा प्रकार घडला? तुम्ही इथे ऑडिशनला तुम्हाला इथे बोललं होतं, नक्की काय? ऑडिशनला बोलवलं आणि 2 दिवसांनी बोलले की शूटिंग करायचे, शूटिंग करायचं म्हणून चांगले बोलत होता ते रोहित। आणि काल काय केलं त्याने, वेगळाच प्रकार केला। आम्हाला सगळ्यांना एका रूममध्ये ठेवलं, म्हणलं आम्ही ऑडिशन हे करते, शूटिंग करणार आहे, म्हणजे आईवडिलांचं शूटिंग करणार आहे, म्हणजे मुलांना पकडलं हे रडतेत असं शूटिंग करायचं बोलला। तुम्हाला ऑडिशनच्या नावाखाली इथे बोललो, तुम्ही कुठून ऑडिशनच्या आला होतात, कुठून राहायला, कुठे तुम्ही ऑडिशनला कुठून आला होतात आणि तुम्ही कोणाच्या मार्फत इथे ऑडिशनला आला होतात? शाळेतर्फे। कुठच्या शाळेने इथे ऑडिशनला पाठवलं होतं? कोल्हापूरच्या शाळेत होती ना, त्यांनी पाठवलं। मग आम्ही विश्वास ठेवला की शाळेकडून आले म्हणून आम्ही तयार झालो, विश्वास ठेवला। आणि ह्याला ठाण्याला आलो, ठाणे मुलाकडे राहिलो आणि रोज ऑडिशनला येत होतो आम्ही इकडं। आणि त्यानं परवापासून नाटक केलं की मुलांच्या आईवडिलांचं शूटिंग करायचं। म्हणजे सर्वप्रथम मुलांना इथे ऑडिशनला बोललं होतं, 2 दिवसापूर्वी त्याने मुलांच्या आईवडिलांना देखील ऑडिशनला बोलून घेतलं। मुलांच्या आईवडिलांना जेव्हा शूटिंग घेतलं त्याने, मुलांच्या आईवडिलांचं पण शूटिंग घेतलं, पण ते जेव्हा मुलांच्या आईवडिलांना बोलवलं तेव्हा तो साधारण वागत होता का थोडासा? चांगला वागत होता, म्हणजे एकदम त्यांना खायला द्यायचं, चॉकलेट द्यायचं, बिस्किट, आईवडिलांची सेवा करायची, म्हणजे चहा पाणी द्यायची, सगळं चांगलं बोलत होता। आणि आम्हाला हॉलमध्ये पण बसवलेलं रोज, आणि काल कुणालाही ठेवलं नाही त्याने हॉलमध्ये। काल जो प्रकार घडला, तुम्ही तेव्हा थेट तुम्ही आतमध्ये हॉलमध्येच होता, नक्की रोहित आर्याने नक्की काय, म्हणजे कशा प्रकारे बंदिस्त केलं, नक्की काय केलं, तुम्ही होता समोर, काय सांगाल? आजी तुम्ही आणि मुलं एका रूम मध्ये बसा म्हणला, मला बाहेर बसू नका। सगळे रोज बाहेर बसायचे, तर सगळ्यांना एका रूम मध्ये आतमध्ये पाठवलं आणि आईवडिलांना पाठवलं की बाहेर तुमचं शूटिंग घ्यायचं आहे। आणि गेटला ना त्यानं लॉक केलं, 2 लॉक लावले शटरला, आणि मुलांना आणि मला ठेवलं त्या रूम मध्ये। म्हणजे तुम्हाला आणि मुलांना एका रूम मध्ये बंदिस्त केलं। त्याच्यानंतर तुम्ही कशा प्रकारे बाहेरच्या लोकांशी संवाद साधला तुम्ही, म्हणजे आरडाओरड केली, जर पोलीस आले? आम्हाला माहित नव्हतं, मग काय मुलं ना वरती नेले त्याने, शूटिंग करायचे म्हणून वरती शूटिंग आहे चला, असं लपून लपून पळायचं, असं करत करत पहिल्या माळ्यावर घेऊन गेला। मग थोडी मुलं राहिली ना, मग आले आणि मला म्हटले की तुम्ही आजी जावा वरती, थोडी राहिली होती, किती 8 मुलं राहिली होती, त्यांना घेऊन मी वर गेले, मला की पाठवलं वरती त्याने। आणि मग ते एका रूम मध्ये बसलो आम्ही, बराच वेळ बसलो, आणि खालून ना आईवडिलांचा रडायचा आवाज आला, असे लोळत होते, कोण कोण बेशुद्ध पडले, असे मुलांच्या आईवडिलांचं चाललंय। म्हणजे तुम्ही जेव्हा आतमध्ये होता तेव्हा हा सगळा प्रकार खाली घडत होता। मग आता त्याच्यानंतर जेव्हा पोलीस किंवा क्राईम ब्रांचची मुंबईची टीम तिथे दाखल झाली, तेव्हा नक्की आतला प्रकार काय घडला, तुम्ही बघितलं का? आतला प्रकार हाच घडला की मुलं रडायला लागले, काय चाललंय, तर मी त्यांना समजवलं नाही। अगोदर मी काय केलं, मुलीला फोन केला, म्हटलं काय चाललंय, सगळे का रडताय तुम्ही, असं माझ्याकडे फोन होता, मी केला मुलीला फोन माझ्या, तर ती बोलली की असे मुलं गायब केले त्याने आणि खंडणी मागते, 1 कोटी द्या असं प्रत्येक मुलाला म्हणते असं। आणि 4 मुलं त्यानं वर घेऊन बसल्याला असं सांगितलं मुलीने मला, ते आर्य आहे ना त्याने वर बसलाय असं सांगितलं। आणि मग दुसरा सर याचा तो एक दाढीवाला होता काळ्याला, तो आला आणि म्हणायचा की चला एक मुलाला घेऊन जायचं, ते पण सामील आहे त्याच्यात।
म्हणजे एकूण रोहित आर्यसोबत तुमचं म्हणणं असं की अजून काही त्याच्यामध्ये सामील असतील. भरपूर आहेत. आणि एक मुलगी आमच्या सोबत बसवली त्याने, प्रियांका म्हणून ती पण त्याची सादर होती का? आहे. असे बरेच लोक आहेत त्यांचे. ते काळा सर होता ना, ते ऑडिशन घेत होता, शिकवत होता मुलांना, काय काय शिकवायचं ते पण एका रूम मध्ये 4 दिवस असं चाललेलं. दोघंच एकमेकावर बरोबरनं थोडं थोडं गपचूप बोलायचे. म्हणजे आले ना हॉलमध्ये की हळूहळू बोलायचे काय काय. म्हणून मला शंका आहे की ते पण आहे त्याच्यात. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.